एक्सक्यूज मी मॅडम. येस, काय हवंय? मला ते जरा दुसरं हवं होतं पुस्तक. दुसरं पुस्तक म्हणजे कुठलं? एक्झामच्या वेळेला सगळी मुलं अभ्यासाची पुस्तकं मागतात. तुला कुठलं दुसरं पुस्तक हवंय? मला अभ्यासाचंच हवंय, पण दुसरं हवंय सोपंवालं. सोपंवालं असं कोणतंही पुस्तक नसतं. आपण समजून घेतलं ना की मग ते सोपं होतं. मान्य आहे, पण या पुस्तकात सगळ्या गोष्टींची ना 4-4 दिलीत डेफिनेशन. मग त्यातली तुला जी सोपी वाटेल ती तू पाठ कर. आपण सगळ्यात सोपी दिसणारी पण अवघड पडते ना कळायला. मग मी काय करू? तुम्ही द्या ना मला दुसरं सोपंवालं पुस्तक. यू आर नॉट गेटिंग माय पॉइंट. असं काय? मॅम मी बोलतो त्याच्याशी. प्लीज टेक हिम अवे. सॉरी मॅम. अरे असं एवढी पुस्तक आहे तरी देत नाही. तिकडे चल, तिकडे चल. अरे का? हो, काय प्रॉब्लेम झालाय बोल. अरे नीरू, मलाच कळत नाही मला काय प्रॉब्लेम झालाय. म्हणजे ना तुला सांगू ते मला काही सुचतच नाही. अरे म्हणजे एक करायला गेलो ना की मला दुसरं आठवतं, दुसरं करायला गेलो की परत पहिला आठवतं. म्हणजे मी अभ्यास करायला बसलो ना की मला आबा आठवतं, आणि जर नाही केला तर तो मामा आठवतं, आणि सगळ्यांना मामामुळे त्यावर आईचा परत 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 फोन येतोय मला की उठला की नाही, जेवला की नाही, अभ्यास केला की नाही, कमी जेव जास्त अभ्यास कर. मला ना काहीच कळत नाही मी काय करायचं ते. अरे हो सम्राट. अरे डोंट वरी. हे बघ, तुला कळलं नसलं ना तरी मला कळलंय तुझा काय प्रॉब्लेम झालाय ते. तुला कळलंय? मग मला सांग ना की याच्यातून कसं पडू मी बाहेर. बाहेर नाही, तुला तुझ्या आत डोकावण्याची गरज आहे. म्हणजे तुला शांत होण्याची गरज आहे. चल चल. अरे म्हणजे नक्की? सर हळूहळू सर, हळूहळू. खूप 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 दुखतंय सर, खूप दुखतंय. आता हा काय नवीन उपद्व्याप करून आलास तू? उपद्व्याप नाही सर, सोशल वर्क. सोशल वर्क? आता काय सांगू सर तुम्हाला. काय घडलंय ते सांगणं सोपं नाही का? हा सर. त्याचं काय झालं सर, मी नेहमीप्रमाणे 20च्या स्पीडनी सर बाईक चालवत कॉलेजला येत होतो. तेवढ्यात 40च्या स्पीडने एक कुत्र्याचं पिल्लू माझ्या गाडीवर धावत आलं. मग काय, ते कुत्र्याचं पिल्लू वाचवायच्या नादात सर हात मोडला. कुत्र्याच्या पिल्लाचा पण? नाही सर, कुत्र्याचं पिल्लू वाचलं, माझा हात मोडला. अरे अरे, खूप वाईट झालं रे बाबा. हो ना सर. हो ना. काय? 2 दिवसावर परीक्षा आली आहे सर, आणि असं कसं झालं? काय ते? सर मला खूप अभ्यास केलेला सर मी आता. तू? सर हो सर, आई शपथ सर. सर परेरा सरांच्या नोट्स, तांबे सरांच्या नोट्स, गझलचे प्रकार, सगळं वाचलेलं सर. ओके बस. तू एक काम कर. तू पेपर्स पुढच्या सेमिस्टरला लिही. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.